उर्वरित लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि न जमा होण्याचं काय कारण आहे याची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. कारण की मे महिन्याचं हप्ते वितरण सुरू होऊन जवळजवळ 4 ते 5 दिवस झाले. परंतु बऱ्याच ताईंच्या खात्यावरती अद्यापही मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण झालेले नाही आहे. त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले होते, परंतु मे महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. अशा लाडक्या बहिणींसाठी हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. काय कारणं असू शकतात? का हप्ता जमाच होणार नाही का जमा होणार आहे? वितरण पुन्हा चालू होणार आहे का? याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले का नाही लगेच कमेंटमध्ये सांगा. तर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा जमा होणार नाही आहे, हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला आहे तरीसुद्धा मे महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार? तर ताईंनो, आज आणि उद्या या 2 दिवसाच्या आत जर पैसे नाही भेटले तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हा जमा होणार नाही. तुम्ही काही कारणास्तव अपात्र झाला असताल, त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल. तुम्हाला जर का हप्ता जमा झाला नाही हे पाहायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या महिला बालविकास कार्यालयात जायचं आहे. तिथं जाऊन तुमचा अर्ज स्टेटस चेक करायचा आहे. अर्ज स्टेटसवरती काय रिमार्क येतं आहे, ITR रिटर्न येतं आहे का, घरात चारचाकी आहे किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉयर असं रिमार्क येतं आहे का. जर ह्यापैकी काही जरी रिमार्क आलं तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा इथून पुढेचे लाभ तुम्हाला अजिबात भेटणार नाही आहे, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. ताईंनो, आज आणि उद्या फक्त 2 दिवस वाट पाहू शकता, पुन्हा तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जमा होणार नाही आहे. ज्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत अशा लाडक्या बहिणींना मात्र मे महिन्याचा हप्ता जमा होणार नाही आहे, हे पण कन्फर्म झालेलं आहे. तुम्ही एकदा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो पाहायचा असेल तर जवळच्या महिला बालविकास कार्यालयात जाऊन अर्ज स्टेटस चेक करू शकता. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.